नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर ते रिव्हर साइड ॲप आहे ना, रिव्हर साइड FM. रिव्हर साइड FM चांगलं आहे बरं का. काल मी वापरून बघितलं आणि मला ते आवडलं. मी खूप दिवस झाले डाउनलोड करून ठेवलेलं होतं, पण कधी वापरलेलं नव्हतं, कधी ट्राय केलेलं नव्हतं. परत ट्राय केलेलं नव्हतं याचं एक कारण असं होतं ना, की मी हा जो प्रिझम लाईव्ह स्टुडिओ आहे ना, त्याच्यावर मी फार खुश आहे. ते अतिशय सोपं आहे आणि फ्री आहे. अर्थात आता त्याचं पेड व्हर्जन येणार आहे, या महिन्यातच सुरू होणार आहे. ती जरा दुःखाची गोष्ट आहे, पण नाहीतर ते फ्री आहे आणि चांगलं आहे. पर्टिक्युलरली एका माणसाला लाईव्ह करण्याकरता ते खूप चांगलं आहे, असं माझा अनुभव आहे. आता म्हणजे किती चांगला अनुभव आहे की आत्ता सांगतो की आत्ता मी अट्टाहासाने लँडस्केप मोडमध्ये युट्यूबच्या ॲपवरनं, मोबाईल ॲपवरनं युट्यूबच्या डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण 2 वेळेला मी लँडस्केप मोडमध्ये मोबाईल लावलेला असून सुद्धा शूट करायला लागल्यानंतर, लाईव्ह करायला लागल्यानंतर तो पोर्ट्रेट मोडमध्ये गेला. कशामुळे मला कळलं कशामुळे ते. मी त्याच्यामध्ये हेडिंग दिलं प्रॉपर, मी डिस्क्रिप्शन, लोकेशन सगळी सेटिंग्स केली. त्यावेळेला मी तो जो मोबाईल होता ना, तो पोर्ट्रेट मोडमध्ये धरलेला होता आणि मी त्याच्यानंतर तो लावला तर त्यांनी सगळं पोर्ट्रेट मोडमध्येच लाईव्ह करायला सुरुवात केली. मग ऑब्व्हियसली मी डिलीट करून टाकला अपलोड. तो यावेळेला डिलीट केला बरं का. नाही तर पूर्वी मी अशी माझी फजिती झालेले लाईव्ह पण तसेच शिल्लक ठेवलेले, पण आज मी डिलीट करून टाकला. तर सांगत काय होतो की त्या युट्यूब ॲपचा ना मला हा प्रॉब्लेम आहे. तो कुठला की ते ओरिएंटेशन मध्ये फार गडबड करतं आणि लाईव्ह आहे ना, ते मला लँडस्केप मोडमध्येच आवडतं. पण युट्यूबचा ॲप मला आणखीन एका गोष्टी करता आवडतं की टुगेदर कोणाबरोबर तरी आपल्याला करता येतं ना, ती गोष्ट मला आवडते. ती इथे नाहीये, प्रिझम लाईव्ह स्टुडिओमध्ये ती नाहीये. याचं मला खूप दुःख होतं. आणि रिव्हर FM कडे मी अट्रॅक्ट झालो त्याचं एक कारण असं होतं ना, की त्याच्यामध्ये टुगेदर करता येतं. म्हणजे 2 माणसांना करता येतं है ना. 2 इज टँगो असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो. तर काल मी ते वापरून बघितलं. आणखीन एक गोष्ट काय झाली माहितीये का, की अरे काल मी हे घरून लाईव्ह केलं. काल चक्क मी घरून लाईव्ह केलं. का माहितीये, कारण काल रविवार होता आणि काल माझ्या शेजारच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं, कन्स्ट्रक्शनचं काम बंद होतं. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना की ते कन्स्ट्रक्शनचं काम दिवसभर चालू असतं. त्यांचा तो सिमेंट आणि वाळू मिक्स करण्याचा मिक्सर सतत चालू असतो आणि त्याचा इतका आवाज येत असतो. आणि तो येत असतो म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बरं का. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचा तो मिक्सर सतत चालू असतो. पण काल का कोणास ठाऊक काल चक्क काम बंद होतं. तर माझ्या हे दुपारी लक्षात आलं मी घरी गेल्यानंतर की अरे आज काम बंद, शांतता आहे. तर मग पहिली गोष्ट मी काय केली, काल छान जेवून दुपारी झोपलो. नाहीतर दुपारी झोपायला काय मिळत नाही, कारण ते चालू असतं. अरे रात्री झोपायला मिळत नाही. तो काल मी पहिलं झोपलो आणि मग झोपून उठल्यानंतर बाहेर जायच्याऐवजी मी म्हटलं की या संधीचा फायदा घ्यावा, म्हणून मी रिव्हर साइड FM ट्राय केलं. पहिली गोष्ट मला काय आवडली त्याच्यातली की व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे, ऑडिओ क्वालिटी चांगली आहे
आणि ऑडिओ क्वालिटी म्हणजे मी हा असा एक्सटर्नल माईक वगैरे नव्हता लावला बरं का, की मी माझे इयरपॉड लावलेले होते आणि त्याच्यातनं बोलत होतो. पण त्याची सुद्धा ऑडिओ क्वालिटी चांगली आली, पिक्चर क्वालिटी चांगली आली. पिक्चरला मी काही लाईट वगैरे वापरला नव्हता, नाहीतर मी रिंग लाईट लावतो ना मोबाईलच्या मागे, तो मी लावलेला नव्हता. संध्याकाळी 6 वाजता सुरुवात केली आणि मी ज्या खोलीत बसलो होतो ती पूर्व फेसिंग आहे, ईस्ट फेसिंग. तर त्यामुळे तिथे कुठलाही नॅचरल लाईट येण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मी ट्यूब लावलेली होती. तर ट्यूबच्या प्रकाशात सुद्धा ना ते पिक्चर चांगलं दिसलं. आणि पुढची गोष्ट अशी की आता मी एक पहिलं छोटं केलं 1 मिनिटाचं, मग 2 मिनिटाचं केलं, नंतर मी 10 मिनिटाचं केलं. तर काय होतं की आपलं त्याला स्टुडिओ म्हणतात बरं का. स्टुडिओमध्ये आपण क्रिएट केला ना आपला व्हिडिओ, की त्याच्यानंतर शेअर करण्याच्या आधी आपण ते एडिट करू शकतो. हा पहिला फायदा आहे, एडिट करता येतं. इथे प्रिझम लाईव्ह स्टुडिओमध्ये मला एडिट करता येत नाही. यूट्यूब ॲपवर पण एडिट करता येत नाही, तिथे एडिट करता येतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेड व्हर्शन असेल तर त्याचं लोगोज वगैरे पण काढून टाकता येतो, वॉटरमार्क. पण नाहीतर फ्री व्हर्शनमध्ये सुद्धा आपण बॅकग्राऊंड नॉईज कमी करू शकतो. नॉईज रिमूव्हरची सोय आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची म्हणजे ते ऑडिओ लेव्हल पण मेंटेन करतात. तर या ज्या 2 गोष्टी आहेत ना त्या मला फार आवडल्या. बरं, आता हे झाल्यानंतर आपल्याला ते एडिट केलं आपण, की मग आपल्याला, माझं असं मत आहे की ते जातं त्यांच्या घरी जातं ते रेकॉर्डिंग, आणि मग आपल्याला ते एक्सपोर्ट करण्याकरता तयार करून फाईल देतात. तर ती आणि मोबाईलवर पण डाउनलोड करता येते किंवा कुठे शेअर करता येते. तर तसं मी काय केलं, आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होती की आपण जेव्हा लाईव्ह करत असतो तर त्यावेळेला लाईव्ह चालू असताना इन्व्हिटेशन पाठवण्याची लिंक आहे. पण त्याचबरोबर ते टुगेदर जे म्हटलंय ना, एका माणसाबरोबर आपण करू शकतो, तर त्याला पाठवण्याकरता पण आपण लिंक पाठवू शकतो. तर मी काय केलं, मी माझा जो शाळेतल्या मुलांचा ग्रुप होता की ज्याच्यामध्ये असे 50-60 आहेत मेंबर्स, तर त्या ग्रुपवर एक इन्व्हिटेशन पाठवलं की मी असं हे ट्राय करतो आहे रिव्हरसाईड FM. जर तो कुणाला इंटरेस्ट असेल की माझ्या बरोबर लाईव्ह करण्यामध्ये, तर ही लिंक पाठवली, मला जॉईन व्हा. पण कोणी झालं नाही. एक 10 मिनिटं वाट बघितली पण कोणी नाही झालं. मग मी काय केलं, मग मी ते जे जॉईन होण्याचं, टुगेदर करण्याकरता जॉईन होण्याचं जे इन्व्हिटेशन होतं ना, ते मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर टाकलं. व्हॉट्सअप स्टेटसवर टाकलं बरं का. 10 मिनिटं मी बोलत राहिलो पण कुणीही मला जॉईन झालं नाही. कुणाला इंटरेस्ट नसेल वाटला, समजू शकतो. रविवारची वेळ होती, बिझी असतील, समजू शकतो. रविवारी संध्याकाळी कोणी घरात बसण्याचा प्रश्न नाही, लोक कुठे कुठे गेले असतील, त्यामुळे त्यांना सवड नसेल, हे पण मी समजू शकतो. तर त्यामुळे मला तसं दुःख नाही झालं. मी इतर एखाद्या दिवशी आणि इतर वेळेला एखादा जर केला असता तर तो अनुभव आला असता, कोणीतरी जॉईन झालं असतं. काय होतं, अनस्टेबल झालेलं आहे का. तर मी थांबतो इथेच. सांगायचा मुद्दा काय आहे की त्या रिव्हर FMचा अनुभव खूप चांगला होता. इथे मला सूचना आली की अनस्टेबल कनेक्शनमुळे जरा लाईव्ह जरा अवघड जाते, तर त्यामुळे मी आता इथेच थांबतो. तर रिव्हरसाईड FM ट्राय करा. ओके, बाय बाय.